जय शिवराय मित्रांनो, मी आशिष मराठे किल्ले भटकंती आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। कमान पाहून तुम्हाला समजलंच असेल आपण कुठे आलो आहे। धर्मवीर शंभूराजे यांची समाधी पाहायला आलो आहे आपण आज। इथं असणारा त्रिवेणी संगम, इंद्रायणी भीमा, कृष्णा नदी आणि त्याच्या शेजारीच असलेलं संगमेश्वर महादेवाचं पुरातन मंदिर। तर ह्या तीन गोष्टी आपण महत्त्वाच्या पाहणार आहोत। तर चला सर्वप्रथम आपण धर्मवीर शंभूराजेंची समाधी पाहूयात। हे पहा, हे संगमेश्वर महादेवाचं मंदिर आहे। हे समोर महाराजांची समाधी आहे आणि हे आताच्या काळामध्ये बनवलं आहे। ग्रामस्थांनी इथं पुतळा बसवला आहे। तर चला जाऊन आपण पहिलं समाधीला दर्शन घेऊयात आणि मग त्रिवेणी संगमाकडे जाऊयात आणि मग शेवटी संगमेश्वर महादेवाचं मंदिर पाहूयात, त्याचं दर्शन घेऊयात। हे समाधीचं आपण आत्ता दर्शन घेतलं आणि याच्या मागच्या साईडने गेलो ना तर उजव्या साईडला खाली तो त्रिवेणी संगम आहे। इंद्रायणी, भागा आणि भीमा या तीन नद्यांचा त्रिवेणी संगम। चला खाली जाऊन पाहू आपण। हे आपण आता तिथं उभे आहे ना, याच्या ह्या डाव्या बाजूला सुद्धा दोन पुरातन अशी महादेवाची मंदिरं सुद्धा आहेत। चला संगमेश्वर महादेवाचं दर्शन घेऊयात। सुरुवातीलाच आपल्याला इथं हे मोठी अशी दीपज्योत पाहायला भेटते। नंदीच्या मूर्तीची पूर्णपणे नासधूस झाली आहे। चला आतून जाऊन पाहूया मंदिर। हे संगमेश्वर महादेवाची पिंड, सुंदर पिंड आहे। हे डाव्या बाजूला विठ्ठल रखुमाईची मूर्ती आणि उजव्या बाजूला गणपती बाप्पाची एक वेगळी रचना असलेली मूर्ती आहे गणपती बाप्पाची। हे सापाचं, हे आपण बऱ्याच ठिकाणी पाहिलेले आहेत मंदिरामध्ये ही शिल्प सापाची। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मित्रांनो। जय शिवराय।